बातमी आहे भाजपाच्या उमेदवारी यादीबद्दल। भाजपाची तिसरी यादी जाहीर झालेली आहे। भंडारा गोंदियातून सुनील मेंढे यांना उमेदवारी मिळाली आहे, तर सोलापूरमधून राम सातपुते यांना उमेदवारी मिळालेली आहे। गडचिरोली चिमूर येथून अशोकराव नेते यांना उमेदवारी मिळालेली आहे। भाजपाची लोकसभेची तिसरी यादी ही आता जाहीर झालेली आहे। सोलापुरातून राम सातपुते यांना उमेदवारी मिळाली आहे, तर गडचिरोली चिमूर इथून अशोकराव नेते यांना उमेदवारी मिळालेली आहे। भाजपाची तिसरी यादी लोकसभेची ही आत्ताच जाहीर झालेली आहे। भंडारा गोंदियामधून सुनील मेंढे यांना उमेदवारी मिळाली आहे, तर सोलापुरातून राम सातपुते यांना उमेदवारी मिळालेली आहे। गडचिरोली चिमूर इथून अशोकराव नेते यांना उमेदवारी मिळाली आहे। भाजपाची तिसरी यादी नुकतीच जाहीर झालेली आहे। लोकसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। भंडारा गोंदियातून सुनील मेंढे यांना उमेदवारी मिळाली आहे। भंडारा गोंदियामधून सुनील मेंढे यांना उमेदवारी मिळालेली आहे, तर सोलापूरमधून राम सातपुते यांना उमेदवारी मिळाली आहे। गडचिरोली चिमूर इथून अशोकराव नेते यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। भाजपाने आता आपली तिसरी यादी जाहीर केली आहे। मंडीमधून अभिनेत्री कंगना रनौतला उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर झारखंड दुमका येथून सीता सोरेन यांना उमेदवारी देण्यात आली आहे। भाजपाची तिसरी यादी नुकतीच जाहीर झालेली आहे। भंडारा गोंदियामधून सुनील मेंढे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर सोलापुरातून राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे। गडचिरोलीमधून चिमूर येथे अशोकराव नेते यांना उमेदवारी देण्यात आली आहे। मंडीमधून अभिनेत्री कंगना रनौत हिला उमेदवारी देण्यात आलेली आहे। झारखंड दुमका इथून सीता सोरेन यांना उमेदवारी देण्यात आली आहे। झारखंड दुमका इथून सीता सोरेन यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। मंडीमधून कंगना रनौतला उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर सुलतानपूरमधून मनेका गांधी यांना उमेदवारी देण्यात आली आहे। भाजपाची तिसरी यादी ही नुकतीच जाहीर झालेली आहे। झारखंड दुमका इथून सीता सोरेन यांचं नाव समोर येते। सुलतानपूरमधून मनेका गांधी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर मंडीमधून अभिनेत्री कंगना रनौतला उमेदवारी देण्यात आली आहे। गडचिरोली चिमूर येथून अशोकराव नेते यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। महाराष्ट्रातील यादी देखील जाहीर झालेली आहे। भाजपाची तिसरी यादी आता समोर येते। भंडारा गोंदियामधून सुनील मेंढे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। सोलापुरातून राम सातपुते, तर गडचिरोली चिमूर इथून अशोकराव नेते यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर सुलतानपूर येथून मनेका गांधी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। मंडीमधून अभिनेत्री कंगना रनौतला उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर झारखंड दुमका इथून सीता सोरेन यांना उमेदवारी देण्यात आली आहे। भाजपाची तिसरी यादी ही नुकतीच जाहीर झालेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामधून कोणाकोणाला उमेदवारी देण्यात आली हे देखील आता समोर आलेलं आहे। सुनील मेंढे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे, राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे, तर अशोकराव नेते यांना देखील उमेदवारी जाहीर झाली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी आपल्याशी लाईव्हद्वारा जोडले गेलेले आहेत। संकेत, भाजपाची तिसरी यादी नुकतीच जाहीर झालेली आहे आणि सोलापूरमधून राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे। अधिकची माहिती। खरं तर अपेक्षेप्रमाणे सोलापुरात राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाली, कारण रोज नवीन चेहरे सोलापूरमध्ये भाजपकडून उमेदवारासाठी येत होते। लातूरचे पद्मश्री मिलिंद कांबळे असतील यांचं नाव आघाडीवर आलं होतं, लक्ष्मणराव ढोबळे यांचं नाव आघाडीवर आलं होतं,
त्याचबरोबर अनेक नावं सोलापुरातले होते. सोलापुरातील सध्याचे आमदार असणारे विजयकुमार देशमुख असतील, शरद बनसोडे असतील माजी खासदार, अनेक नावं चर्चेत होती. मात्र राम सातपुते यांनाच उमेदवारी दिली गेली जाईल असे एक संकेत भाजपकडून सुरुवातीपासूनच मिळत होते. कारण काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्यामुळे प्रणिती शिंदे यांना तगडी फाईट देणारा उमेदवार म्हणून खरं तर राम सातपुतेंकडे पाहिलं जातंय. राम सातपुतेंचं सोलापूर जिल्ह्यात किंवा प्रत्येक गावात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून असणारं जे त्यांचं जाळे जे नेटवर्क आहे याचा फायदा कुठेतरी भाजप घेऊ पाहतंय. एक तरुण चेहरा, आक्रमक चेहरा प्रणिती शिंदेसमोर काँग्रेस समोर आव्हान उभं ठेवण्यासाठी भाजपनं खरं तर राम सातपुतेंची निवड केली. जान्हवी. जी धन्यवाद संकेत, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. भाजपाची तिसरी यादी नुकतीच जाहीर झालेली आहे. सोलापुरातून आपण पाहिलं, सोलापुरातून राम सातपुते यांचंच नाव समोर येत होतं आणि आता राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम. रोहन, भाजपाची तिसरी यादी आता जाहीर झालेली आहे आणि महाराष्ट्रामधील देखील आता उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. अधिकची माहिती. नक्कीच जान्हवी, खरं तर राम सातपुते यांना जी आहे ती सोलापूरमध्ये भाजपने दिलेली आहे. खरं तर आपण जय महाराष्ट्राच्या माध्यमातून गेल्या 8 दिवसापूर्वी जी आहे ती ही माहिती संपूर्ण प्रेक्षकांना दिलेली होती. राम सातपुते यांना संधी मिळेल अशी चिन्ह जी आहेत ती गेल्या काही दिवसांपासून वर्तवली जात होती. खरं तर सोलापूरमधून कोण लोकसभेची उमेदवारी निवडणूक करवणार याकडे जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं. कारण का सोलापूरमधून काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी असणारी प्रणिती शिंदे यांचं नाव जे आहे ते काँग्रेसने यापूर्वी जे आहे त्या प्रतिक्रिया डिक्लेअर केलेलं होतं आणि त्यांच्यासमोर मोठं आव्हान जे आहे ते कोणाचं उभं राहणार याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली होती. कारण का सोलापूर लोकसभा मतदारसंघ जो आहे तो राखीव मतदारसंघ आहे आणि या राखीव मतदारसंघामधून कदाचित राम सातपुते यांना संधी दिली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात होती आणि राम सातपुते यांना जी आहे ती मोठी संधी सध्याच्या घडीला भाजपने दिलेली पाहायला मिळते. खरं तर राम सातपुते हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा एक कार्यकर्ता होती. 2019च्या विधानसभेमध्ये माळशिरस मधून जे आहे ते राम सातपुतेंना भाजपने विधानसभेची संधी जी आहे ती दिलेली होती. विधानसभेवरती ते निवडून देखील गेले. रोहन, आपला आवाज नीट आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, कृपया जरा रेंज मध्ये येऊन बोला. येतो आवाज जान्हवी? हा, बोला रोहन. जान्हवी, त्यामुळे जे आहे ते या सगळ्यातून चर्चेमध्ये होतं. यांचं नाव जे आहे ते आता अंतिम केलेलं आहे. त्यामुळे एक युवा कार्यकर्ता असणारा राम सातपुते विरुद्ध काँग्रेसच्या प्रणिती शिंदे ज्या की माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी आहे आणि राम सातपुते हा अतिशय सामान्य घरातून येणारा कार्यकर्ता म्हणून तो जो आहे तो आमदार आहे जो 2019 साली आपण पाहिलं की राम सातपुतेंचे सोशल मीडियावरती झळकलेले होते. जे आहेत घराचे राम सातपुते झळकलेले होते. कारण का एक सर्वसामान्य घरातल्या कार्यकर्त्याला जो आहे तो भाजपने संधी देऊन विधानसभेला पाठवले होते आणि त्याच राम सातपुतेंना जी आहे ती मोठी संधी भाजपने लोकसभेत पाहायला मिळते. त्यामुळे राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदे असा सामना जो आहे तो सोलापूर लोकसभेसाठी घडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. असेच धक्कादायक चेहरे देखील राहिलेल्या उर्वरित लोकसभा मतदारसंघातून येऊ शकतात अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. त्यामुळे भाजपकडून अशी अनपेक्षित धक्के इथून पुढच्या काळामध्ये नेमकं किती दिले जात आहेत त्याच्या रीतीने भाजपकडून उमेदवारांची घोषणा केली जाते हे पाहणं आगामी काळामध्ये तितकंच महत्वाचं ठरणार आहे. परंतु जी सोलापूरची यंदाची निवडणूक होणार आहे ती निश्चितपणाने अतिशय चुरशीची असण्याची शक्यता आहे. कारण का ज्या पद्धतीने राम सातपुतेंचं बॅकग्राऊंड आहे, संघाच्या कुशीत घडलेले राम सातपुते आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असेल, युवा कार्यकर्ते म्हणून त्यांची जे आहे ते नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवकांमध्ये प्रसिद्ध झालेलं होतं आणि त्याच चेहऱ्याला जी आहे ती भाजपने ही मोठी संधी दिलेली आहे. त्यामुळे राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदे हा सामना इथून पुढच्या काळामध्ये जो आहे तो सोलापूरमध्ये पाहायला मिळू शकतो. त्याचबरोबर इतर महाराष्ट्रातली देखील 2 नावं जी आहेत ती भाजपने डिक्लेअर केलेली आहेत. खरं तर ही 5वी यादी संपूर्ण देशातली भाजपची थोड्या वेळापूर्वी प्रसिद्ध केलेली आहे. तर महाराष्ट्रासाठी ही तिसरी यादी आहे. अजून देखील काही जो आहे त्या जागांचा घोळ जो सुटलेला नाहीये त्या जागांचा घोळ सोडवण्यासाठी आज मुंबईमध्ये देवगिरीवरती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक जी आहे ती आयोजित केलेली होती. त्या बैठकीमध्ये काही तोडगा जो आहे तो अद्याप निघालेला नाहीये. परंतु निश्चितपणाने येत्या 2 दिवसामध्ये इतर देखील नावं भाजपकडून डिक्लेअर केली जाऊ शकतात. परंतु सध्याच्या घडीला सध्याची मोठी बातमी हीच की माळशिरसचे युवा आमदार असणारे राम सातपुते आता
सोलापूरमधून जे आहे ते आपले लोकसभेचं नशीब जे आहे ते आजमावणार आहेत. जी जी, धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. भाजपाची तिसरी यादी महाराष्ट्रातली जाहीर झालेली आहे. राम सातपुते, अशोकराव नेते यांची नावं ही जाहीर करण्यात आलेली आहेत.